नमस्कार मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्राईम नंबर कसं फाइंड आउट करायचं जावा. तर स्टार्ट करूया. तर बेसिकली आपण समजून घेऊया प्राईम नंबर म्हणजे काय. प्राईम नंबर म्हणजे ज्या संख्येला त्याच नंबरनी आणि 1 ने डिवाइड होत असेल तर तो प्राईम नंबर. ठीक आहे. तर आपण एक्झाम्पल बघूया प्राईम नंबर कसं काढायचं. तर एक नंबर घेऊया, रॅन्डम नंबर कोणताही घेऊया. आता मी इथे घेतो नंबर 5. 5 आणि 4 हे दोन नंबर घेतो. तर एक तर बेसिकली प्राईम नंबरची सिरीज तुम्हाला माहित असेल, राईट? तर माहित नसेल तर मी तुम्हाला सांगतो कशी काढायची. 1 2 याला राऊंड कर. मी याचं बिहाइंड द लॉजिक सांगतो ना. तर 3 5 7 11 सो ही प्राईम नंबरची सिरीज आहे. तर हे कसं ठरवलं असेल ते तुम्हाला अगोदर सांगतोय. आणि ह्याला राऊंड केलं म्हणजे याच्यामध्ये काहीतरी गोचे. तर हा प्राईम नंबर पण नाहीये. 1 ह्या प्राईम नंबरच्या डेफिनेशन नुसार हा प्राईम नंबर पण नाहीये आणि तो कॉम्पोजिट नंबर देखील. तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक संख्येला दोन डिव्हाइस आहेत, दोन डिव्हिजन म्हणजे 1 आणि तीच संख्या. ठीक आहे. सेम तसंच 1 आणि 3 संख्या. अशा प्रकारे सो ऑन म्हणजे प्रत्येक संख्येला सेम लॉजिक आहे. ठीक आहे. तर आपण जावामध्ये बघूया ते कसं कॅल्क्युलेट करा. आता मी पहिल्यांदा 5 नंबर घेतला. तर 5 साठी सांगतो तुम्हाला कसं चेक करणार. तर पहिल्यांदा चेक करणार 5 डिवाइड बाय 1. ठीक आहे. डिवाइड होत आहे का? हो, होत आहे. ठीक आहे. म्हणजे 2. 5 डिवाइड बाय 2 होत आहे का इथे या कंडिशन मध्ये? नाही. म्हणजे आपल्याला सेम वे आपल्याला तसं चेक करायचं. 5 डिवाइड बाय 3 इथे होतंय का? नाही. इंटिजर मध्ये व्हॅल्यू होईल. तर इथे सेम वे आपल्याला चेक करायचं. 5 डिवाइड बाय 4 इक्वल टू नाहीये. सेम 5 डिवाइड बाय 5 1. तर हे डिवाइड होत. तर ह्याचा काउंट किती झाला बघा. 1 आणि 5 म्हणजे 1 आणि 30. तर हा प्राईम नंबर आहे का? प्राईम नंबर. समजा याच्यामध्ये एखादा एक्स्ट्रा जरी एखाद्या दुसऱ्या संख्येने जरी डिवाइड झाला असेल तरी तो प्राईम नंबर नाही. तर आपण तसंच एक्झाम्पल घेऊया दुसरा. एक 4 नंबर घेतला तर त्याचा चेक करूया. 4 डिवाइड बाय 1 डिवाइड होते का? हो. सेकंड वे 4 डिवाइड बाय 2 होते का? हो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर 4 डिवाइड बाय 3 त्या संख्येने होत नाही. ठीक आहे. 4 डिवाइड बाय 4 इथे होते का? हो. डिवाइड होते बरोबर. पण आता इथे किती काउंट होता? ती संख्या आणि ती संख्या आणि 1 असं दोन गोष्टी. याच्यामध्ये काय होते बघा. 1 ने तर डिवाइड झाले, त्या संख्येने पण डिवाइड झाले. पण इथे काय झाले? ह्या 2 ने पण डिवाइड झाले. म्हणजे ही प्राईम नंबर आहे का? नॉट प्राईम. प्राईम नाही. आता हे झालं आपल्याला बेसिक थिअरी समजली असेल. ठीक आहे. तर कुठली कोणताही नंबर घ्या, तो अशा प्रमाणे आपण फाइंड आउट करू शकतो प्राईम. आता सेकंड वे आता आपल्याला जावा मध्ये बघायचं आहे की प्राईम नंबर कसा फाइंड आउट करायचा. तर जावा मध्ये कसं लॉजिक अप्लाय करणार. इथेच लोकांची बऱ्याच वेळा खूप वेळा हे होतो, प्रॉब्लेम होतो की त्यांना लॉजिकच सुचत नाही की प्राईम नंबर कसा फाइंड आउट करायचा. ज्यावेळेस आपण प्राईम नंबर फाइंड आउट करायला जातो तर आपण त्याचा ऑलवेज फाइंड आउट रिमाइंडर करा. ज्याचा रिमाइंडर 0 येईल, ज्याचा रिमाइंडर 0 येईल 1 साठी आणि त्याच संख्येसाठी, आणि त्याचा काउंट आहे ना नेहमी 2 असेल. मोर दॅन 2 असेल तर तो प्राईम नंबर नाही. तर त्याच्यासाठी रिमाइंडर फाइंड आउट करण्यासाठी एक इझी स्टेप आहे याच्यामध्ये. तर आपण त्या संख्येला काय करतो फक्त 5 मॉड बाय, हे मॉडचं सिम्बॉल आहे जावामध्ये, मॉड बाय 1 इक्वल टू काय येईल याचं? 0 येते का नाही ते चेक कर. सेम वे आपण सगळ्यासाठी चेक करतो. 5 मॉड बाय 2 केलं तर याचा रिमाइंडर किती येतं? तुम्ही हे केलं 2, याचा रिमाइंडर 1 येईल, राईट? बरोबर ना? तर कसा फाइंड आउट केला? कसा फाइंड आउट केला? सी रिमाइंडर 5
5 डिवाइड बाय 1 0 आहे. ठीक आहे. सेम वे 5 डिवाइड बाय 2 ला दोन्ही 4 आणि 4 म्हणजे तुम्ही पूर्णपणे भाग घातला दोन्ही 4 राहिला, खाली काय राहिले शिल्लक राहिला 1. सेम वे आपण तसंच चेक करतो ज्याचा काउंट हा 2 येईल, म्हणजे तुम्ही डिवाइड करून ज्याचा काउंट 2 येईल इक्वल टू 0 येईल तेव्हा, आणि तेव्हाच ती संख्या ही असू शकते, प्राईम नंबर असू शकते. आता सेकंड एक्झाम्पल 4 चं घेऊ. 4 डिवाइड बाय 1 इक्वल टू याच्यात पण येत आहे की झालं. आपण काउंट कन्सिडर करूया थोड्या वेळासाठी समजलं नाही. 1 म्हणजे डिवाइड होते का? हो. 4 डिवाइड बाय 2 इक्वल टू होते का ह्याच्यामध्ये पण? हो. आता ही पहिला 1 होता, अजून इथं प्लस 1 काउंट 2 झाला. सेम वे इथं डिवाइड बाय 3 होतंय का? 0 येतंय का? नाही, राईट. म्हणजे नाही, इथे आपला 2 काउंट आहे तसाच राहूया. हा 2 काउंट झाला. 4 मॉड बाय 4 मॉड 4 इक्वल टू 0 काउंट येतं का? हो. कंडिशन ट्रू झाली. 1 प्लस 1 प्लस 1 याचा काउंट काय झाला मित्रांनो? 3 झाला. राईट. म्हणजे हा प्राईम नंबर आहे का? नाही. राईट. आता सेम वे आपण एक डेमो एक्झाम्पल घेऊया आणि ते तुम्ही परत तुमच्या लॅपटॉप वरती पण एक्झिक्यूट करून बघू शकता तुम्हाला. आणि त्याच्यासाठी अजून एक गोष्ट, तसं कुणाला टाईप करून बघायचा कंटाळा येत असेल तर मी याचं लिंक गुगल गिटला टाकतो, ते तुम्ही जरूर बघा. तर मी ते डेमो एक्झाम्पल घेतोय बघा. आणि याच्यासाठी मी दोन एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करतो ह्याच्यासोबत. आता पहिलं एक्झाम्पल सांगूया, आपण जसं डिस्कस केलं होतं तसंच जाऊया. तर क्लास, लोकांना खूप कंटाळा असतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो याच्यामध्ये, लोकांना सगळं शॉर्ट मध्ये पाहिजे माहितीये. तर लोक काय करतात, क्लास आणि बाबा पण कळायला पाहिजे ना हे काय आहे. आता तुमच्याकडे 100 कोर्स असतात आणि तुम्ही असं नाव घेतले ABCD XYZ, त्याच्यानंतर लोक सिरीज चालू करतील A बी असं. हे थोडी नाहीये. कोणतीही लँग्वेज शिकताना त्याचं थोडासा आदर केला पाहिजे, थोडस प्रेमाने शिकलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण प्रॉपर नेम देऊया. जर कोणतेही घेत असेल क्लास, हे तुम्हाला पण इन फ्युचर कामी येईल. प्राईम नंबर. तर आता हे बघा, क्लास नेम आहे ना कॅमल केस मध्ये घेतोय, म्हणजे पहिला P कॅपिटल आणि त्याच्यानंतर बाकीचे लेटर स्मॉल आणि त्याच्यानंतर एखादी दुसरी स्ट्रिंग आम्ही अटॅच करत असेल तर त्याचा एक कॅपिटल, त्याला कॅमल केस म्हणतो. ठीक आहे. तर मी इथं लिहितोय पब्लिक स्टॅट वाईड मेल. ठीक आहे. ही स्ट्रिंग त्याचे आर्ग्युमेंट. तर आपण एक नंबर घेऊया कोणताही. आता मगाशी कसा नंबर घेतला होता तर तोच नंबर घेतो, कारण की तुम्हाला परत कन्फ्युजन नको होण्यासाठी. इंट एक नंबर, एनी नंबर बोलू शकतो. एनी नंबर तुम्ही हे व्हेरिएबल नेम काही घेऊ शकता. आता मी 5 देतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं होतं बघा तुम्हाला, आपण कसं चेक करतो, ऑलवेज रिमाइंडर फाइंड आउट करतो आणि ते इक्वल टू 0 असेल तर त्याचा काउंट इन्क्रीमेंट करतो. ठीक आहे. म्हणजे मी इथं दिलंय बघा, एखादा 5 मोड बाय 2 इक्वल टू 1 2 असं, 1 2 3 4 असं सो ऑन आपण असं चेक करत जातो. ठीक आहे. तर ज्याचा रिमाइंडर 0 येईल तर त्याचा आपण काउंट इन्क्रीज करणार. राईट. तर मी इथं सेम सेम कंडिशन अप्लाय करतो. आता काउंट घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी अजून एक व्हेरिएबल डिफाईन करतो, इंट काउंट इक्वल टू 0. इनिशियल काउंट मी 0 डिफाईन केलेला आहे. तर ठीक आहे, मी इथं चेक करते पहिली कंडिशन मगाशी जसं बोललो होतो त्याप्रमाणे. तर एनी नंबर फॉर लूप मध्ये, आता आपल्याला ती लूप, आता बघा प्राईम नंबरची बेसिक थिअरी आहे की ह्या नंबरला अप टू द डिलिटेड किती असू शकतात, मॉड बाय 2 पर्यंत. ठीक आहे. म्हणजे ऍटलिस्ट त्याचे एवढे डिव्हिजन्स असतात.
ठीक आहे, म्हणजे कोणत्याही प्राईम नंबरचे लँग्वेज प्राईम नंबरचं डिवाइड करायला घ्यायचं. तसंच आपण आपल्याला फॉर लूप त्या नंबर पर्यंत फिरवायचा आहे. फॉर इन आय इक्वल टू 1 घेतो, आय इज इक्वल टू घेतलं कुठपर्यंत जायचं आपल्याला 5 पर्यंत, राईट. कारण की आपल्याला 1 बाय 1 चेक करायचे, 1 2 3 4 5 क्रम. ठीक आहे, आय प्लस प्लस आणि इथे टाईप कंडिशन चेक करणारे मित्रांनो ही नंबर प्राईम आहे की नाही. तर म्हणजे तू कसं ओळखणार, आपण रिमाइंडर फाइंड आउट करू. ठीक आहे, तर इफ एनी नंबर मॉड बाय हा आय का, तर मला फर्स्ट इटरेशन मध्ये 1 येईल, त्याच्यानंतर 2 येईल, त्याच्यानंतर 3 येईल, त्याच्यानंतर 4 येईल, 5 येईल त्याच्यासाठी. ठीक आहे, तर आता आपण डेफिनेशन मध्ये काय ठरवलं होतं, मॉड बाय 1. ही मॉड बाय काय केलं, आय केला, इक्वल टू 0 असेल तर बरोबर, तर त्याचं काय कर, काउंट इन्क्रीज कर. बरोबर, आता हे समजलं असेल तुम्हाला, बरोबर, राईट. तर हा आहे, आता हे हा ब्लॉक कम्प्लीट झाला, त्याच्यामुळे हे कर्ली ब्रेसेस क्लोज केले, हे फॉरचं कर्ली ब्रेसेस क्लोज कर. आता इथे गंमत काय मित्रांनो, हे समजलं असेल. आता काउंट काय झालंय, ज्यावेळेस तुम्ही प्राईम नंबर चेक करता तिथं त्याचा काउंट प्लस प्लस होऊन इन्क्रीज होईल. आता आपल्याला काय करायचं, कोणताही प्राईम नंबर असेल तर त्याचा काउंट डिव्हिजर काउंट किती असला पाहिजे, 2, राईट. आपण बोललो होतो, आपण जसं डिस्कस केलं कसं आहे त्याच्यानुसार. मग मी इथे एक अजून हे इफ मध्ये हे काउंट इक्वल टू 2 असेल तर तो प्राईम नंबर आहे. सिस्टम डॉट आउट प्रिंट एल नंबर इज अ प्राईम नंबर, राईट. एल्स मध्ये काय येणार, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल नंबर इज नॉट प्राईम. ठीक आहे, आता हे झालं, त्याचं मी एल्स ब्लॉकचं कर्ली ब्रेसेस क्लोज करतो, मेन मेथडचं कर्ली ब्रेसेस क्लोज करतो आणि क्लासचं कर्ली ब्रेसेस क्लोज. हे किती छान वाटते बघा मित्रांनो. जर हे अशाच वेळी तुमच्या लॅपटॉप मध्ये तुम्ही कोड टाइप केलाय तर खूप छान दिसेल. काय इंडेंटेशन गरजेचं असतं आयटी इंडस्ट्रीमध्ये बेसिकली, पण लोकांना खूप कंटाळा येतो ह्या गोष्टीचा. पण सगळ्या लोकांचा कोड कसा असतो, एकाच लाईन, म्हणजे असं काय एबीसीडी नाही, ए बी सी असं असं. त्यामुळे काय गोंधळ उडतो याच्यामध्ये, आपण काय लिहिलंय हे इव्हन बघू पण वाटत नाही, कळायचं तर सोडूनच नाही. आता हे झालं आपलं फर्स्ट लॉ. ठीक आहे, आता ऑप्टिमायझेशन लॉजिक सांगतो. ऑप्टिमाइज म्हणजे आपले ऑप्टिमायझेशन म्हणजे काय करतो आपण, इथे इटरेशन वाचवतो. बरोबर, इटरेशन वाचवतो म्हणजे काय, इमिजिएटली चेक करायचं. जर त्याचा काउंट 1 झाला की लगेच डायरेक्ट सांगून द्यायचं की नंबर इज नॉट प्राईम. तर इथं 2 वे, तर आपण बेसिकली काय करणार, त्या नंबरला 1 आणि त्या नंबरने चेकच नाही करणार, म्हणजे 1 आणि त्या नंबरने चेकच नाही करणार की तो मोड बाय होतोय का नाही. आणि जर त्याचा काउंट इक्वल टू 0 आला तर तो बाय डिफॉल्ट प्राईम नंबर असेल. तर मी इथे काय करतो, इथे मी डायरेक्ट 2 पासून स्टार्ट, आणि हे जे 5 आहे ना, तो म्हणजे 1 आणि 5 हा इस्केप करतात. हे सेकंड लॉजिक आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये सेम लॉजिक असंच राहणार आहे याच्यामध्ये. आणि इथे काय करणार, तर 2 लिहिले ना तिथे फक्त 0 करेल, म्हणजे ज्या संख्येचा काउंट हा 0 असेल तो प्राईम नंबर असेल. आता तुम्ही कोणतंही कन्सिडर, मी तुम्हाला एक डमी एक्झिक्युशन करून दाखवतो. 4, आता इथे आलो, 1 बाय 1 आपण जाऊया अजून. आता फर्स्टली आलं, आपलं लूप तर कुठून स्टार्ट होते, 2 पासून, बरोबर. तर पहिल्यांदा आला एनी नंबर कुठून चेक केला, मॉड बाय 2 इक्वल टू 0, नाही 4 मॉड बाय 2 इक्वल टू कंडिशन 2. आता इथं काउंट प्लस प्लस झालं, बरोबर. काउंट प्लस प्लस झाला म्हणजे काय झालं, काउंट हा 1 झाला, राईट. आता अजून एक स्टेटमेंट आहे, आपण याच्यामध्ये ब्रेक स्टेटमेंट ऍड करूया, म्हणजे इथून पुढे आपला चेकच करणार. ब्रेक स्टेटमेंट काय करतात,
तुमचा कोड तिथून फॉर लूपच्या बाहेर इथे येतं, ब्रेक कर, म्हणजे तिथून तुमचं एक्झिक्युशन थांबतं, डायरेक्ट कंडिशन चेक करतं की काउंट इक्वल टू 0 आहे का नाही. नसेल तर डायरेक्ट प्राईम नंबर. तर हे दोन्ही एक्झाम्पल मी माझ्या गेट हबच्या अकाउंटला ऍड करतो, तिथे जाऊन तुम्ही चेक करा. आणि तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे. आता मी फक्त एक नंबर फाइंड आउट केला प्राईम नंबरचा, तर तुम्ही प्राईम नंबरची सिरीज प्रिंट करून बघा. ठीक आहे, तुम्हाला नाही जमली तर मी सेकंड व्हिडिओ मध्ये बनवतोच. तर हा सगळा कोड मी गिट हबच्या अकाउंट वरती ऍड करतो आणि ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ठेवतो. ठीक आहे, थँक्यू.